एवढं कुरकुरीत हे पनीरचं स्टार्टर जर तुम्ही बनवाल ना तर बाकीचे सगळे स्टार्टर विसरून जाल. तुमच्या घरात जर एखादी छोटी मोठी पार्टी असेल, किट्टी पार्टी असेल, तर तुम्ही हे स्टार्टर बनवू शकता. बनवायलाही खूप सोपं आहे आणि एकदम कुरकुरीत चविष्ट असं हे तयार होतं. पनीरच्या बऱ्याच रेसिपीज जर ट्राय करून झाल्या असतील तर आता ही रेसिपी सुद्धा ट्राय करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. साधारण इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. मलई पनीर घेतलं आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर पनीरचं प्रमाण इथे तुम्ही जास्त घ्या. तर आता या पनीरचे आपल्याला मीडियम असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुकडे करू शकता, पण मी इथे मध्यम असे तुकडे करून घेणार आहे. इथे मी पनीर चौकोनी आकारात कापून घेतले. तुम्हाला वेगळ्या कोणत्या शेपमध्ये कापायचं असेल तर तुम्ही कापू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इथे आपण सोलून घेतलेलं लसूण घेऊया. लसूणची क्वांटिटी इथे जास्त घ्यायची. इथे मी साधारण 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या बारीक तोडलेल्या आहेत आणि पाव इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत. आता हे सगळे पाणी न घालता वाटून घेऊया. इथे मी असं हे दरदरीत वाटून घेतलेलं आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल. पनीरच्या कोटिंगसाठी काही आपल्याला इथं पिठं घ्यायची आहेत. तर इथे मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि त्यासोबतच 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे, म्हणजे त्याने कुरकुरीत होतील. आता ही दोन्ही पिठं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये हे पिठं काढून घेते. आता एक एक पनीरचे तुकडे घ्यायचे आणि या पिठामध्ये असे कोट करून घ्यायचे. सुक्या पिठाने पनीरला कोट करून घेतलं तर मग पनीरचे पीसेस अजून छान क्रिस्पी तयार होतील आणि अशा पद्धतीने पनीरला ड्राय कोट केल्यामुळे पनीरच्या तुकड्यांवर जो ओलावा असेल तोही कमी होईल. सगळे पनीर मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. आता पुढची प्रोसेस पाहूया. आता पनीरच्या वरची कोटिंग आपल्याला तयार करून घ्यायची. त्यासाठी प्लेटमध्ये उरलेलं पीठ पुन्हा बाउलमध्ये काढून घ्यायचं. जर कोटिंगसाठी हे पीठ कमी वाटत असेल तर तुम्ही अजून 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता, पण एवढं पीठ पुरेसं होतं. आता जे आपण आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली ती सुद्धा यात घालूया. 2 चमचे शेजवान चटणी घालूया. आपल्या घरात जे बेसिक मसाले असतात जसे लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला हे घालते मी. थोडे थोडे मसाले घालायचे, खूप घालायचे नाही. चवीनुसार मीठ घातलं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्त घातलं असेल तर लाल तिखट इथे कमी घाला. लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरची ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. आता थोडं थोडं पाणी घालून मी असं एक घट्ट बॅटर तयार करून घेतलं. गुठळ्या न ठेवता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं. म्हणजे पनीर चांगलं कोट झालं पाहिजे असं हे बॅटर असलं पाहिजे. मध्यम आकाराचे 2 बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याची साल न काढताच मी इथे पातळ असे चिप्स करून घेते आणि ते पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छसुद्धा धुवून घ्यायचे आहेत. फक्त एकच काळजी घ्यायची की जास्त वेळ हे चिप्स पाण्यामध्ये ठेवायचे नाही, नाहीतर ते कडक होतात. कडक नाही झाले पाहिजेत. जे आपण स्टार्टर बनवतोय त्याच्यासाठी असे मऊ मऊ बटाट्याचे चिप्स हवेत. जाड ठेवायचे नाही, पातळच करायचे. किसनीमधून जे गोल गोल चिप्स पडलेले ते मी घेतले आणि ज्याचे असे मधून मधून तुकडे झालेले ते बाजूला केले आणि ते स्वच्छ धुवून घेतले. एवढे सगळे चिप्स इथे तयार झालेले आहेत. ते एका कपड्यावर काढायचे आणि त्यांना पुसून घ्यायचं. बटाट्यांचं पाणी तेलात जायला नको, नाहीतर तेल उडेल. त्यामुळे आपल्याला असे कोरडे करून घ्यायचे कपड्याने. शक्यतो तुम्हाला एकदम गोल आकाराचे बटाटे भेटलेत तर घ्या. माझ्याकडे जे होते ते मी घेतले आणि आता इथे मी काही स्टिक्स घेतलेले आहेत. आता या स्टिकमध्ये आपल्याला हे बटाट्याचे चिप्स आणि पनीर लावून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्वात अगोदर तुम्हाला बटाट्याची एक स्लाईस लावून घ्यायची आहे. त्यानंतर मध्ये पनीरचा तुकडा लावायचा आणि मग पुन्हा बटाट्याची एक स्लाईस लावून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही एका स्टिकमध्ये 2 पनीरचे पीसेस आणि 4 बटाट्याचे चिप्स असे लावू शकता, किंवा मग अशा पद्धतीने एकच पनीरचा पीस आणि 2 बटाट्याचे स्लायसेस तुम्ही लावू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही किसनीने बटाट्याचे चिप्स जेव्हा पाडता तेव्हा ते जास्त वेळापर्यंत पाण्यात ठेवायचे नाही. चिप्स पाडून झाले की ते लगेचच पाण्यातून स्वच्छ धुवून काढून घ्यायचे आणि एखाद्या कपड्यावर कोरडे व्हायला ठेवू द्यायचे. जर तुम्ही चिप्स जास्त वेळ पाण्यात ठेवले तर ते कडक होतील आणि ते असे वळणार नाहीत. स्टिकलाही ते लावता येणार नाही. काही स्टिक्समध्ये मी इथे 2-2 पनीरचे तुकडे लावलेले आहेत आणि काहीमध्ये एकच लावलेलं आहे. तर अशा पद्धतीने तयार करून झालेलं आहे. ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, असं असलं पाहिजे. जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर 1 चमचा पाणी घालून मिक्स करू शकता, पण पातळ नाही झालं पाहिजे. ह्या मिश्रणामध्ये मी इथे एक स्टिक ठेवलेली आहे पनीरची. तर वरून आपल्याला आता हे कोट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे असेल ते हलकं असं झटकून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे हे मिश्रण असेल ते बाहेर पडेल.
तर आता इथे मी तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. आता हे फ्राय करताना तेल कसं गरम करावं, तर सगळ्यात अगोदर कढई चांगली कडकडीत गरम करून घ्यायची. त्यानंतर तेल घालून तेलसुद्धा मध्यम गरम करून घ्यायचं आणि मग यात या स्टिक्स सोडायच्या. 1 ते 2 मिनिट तरी याला चमच्याने अजिबात हलवायचं नाही. सुरुवातीला जर तुम्ही चमच्याने असं ढवळायला गेलात तर मग याची कोटिंग निघू शकते. त्यामुळे बारीक गॅसवर 2 मिनिट हे असंच फ्राय होऊ द्यायचं आणि 2 मिनिट नंतर पलटून दुसऱ्या बाजूनेही फ्राय होऊ द्यायचं. सगळ्या बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत हे फ्राय करायचे आणि जेव्हा वाटेल की छान हे कुरकुरीत झालेले आहेत, वरचा रंग छान बदललेला आहे, तेव्हा हे काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने बाकीचे उरलेले पनीरचे स्टिक्ससुद्धा मी असेच तळून घेणार आहे. मला माहिती आहे बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच आलं असेल. म्हणून कधीतरी काहीतरी युनिक असं ट्राय करायचं असेल घरात किंवा किट्टी पार्टी वगैरे असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने हे स्टार्टर बनवू शकता. तुम्हाला खूप आवडेल. आवाजावरूनच कळलं असेल ना हे किती क्रिस्पी झालेलं आहे. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. वरून तुम्ही तुमच्या आवडीची सीझनिंगसुद्धा घालू शकता. जसं पेरी पेरी मसाला घालू शकता, चाट मसाला घालू शकता किंवा असंचही ठेवू शकता. असे सुद्धा खूप छान लागतात. तर इथे मी शेजवान चटणीबरोबर सर्व केलेलं आहे. तर चला पटापट ही गरमागरम क्रिस्पी रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कॉमेंट करून सांगा. पनीर तळलेलं आहे तरीसुद्धा ते जराही वातड झालेलं नाही आहे, म्हणजे जराही हार्ड असं झालेलं नाही आहे. खाताना एकदम ज्युसी लागतं आणि वरून कुरकुरीत. तर कशी वाटली मग आजची ही रेसिपी कॉमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओच्या खाली हाईपचं ऑप्शन आहे ते नक्की दाबा. म्हणजेच मला नवनवीन अजून व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.